Hello, hello, hello. Check, hello, check. Hello, check. Hello, check, hello, check. Hello, check, hello, check. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची अशी स्पर्धा सातत्याने हे सक्सेसफुली चौथं वर्ष अशी SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीग पर्व चौथं बहुजन विकास आघाडी एकलव्य ह्या संघाच्या पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा दुसरा दिवस कालच्या दिवसातील दोन संघ त्यामध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना ज्या ठिकाणी आपण पाहतो एकीकडे जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आहे तर दुसरीकडे दत्तगुरु संतनगरचा संघ आपण पाहतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल विनून जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आपण पाहतोय ज्या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 2 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे रोहन आहे दुसरीकडे गौरव. आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. धावचीची संधी नक्कीच होती परंतु पंच यावेळेला डिसिजन फेटाळून लावतात. अर्थातच सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये हे ऍड केली जाते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ धावफलक आता चांगली गोलंदाजी थोडा सीन होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा वळण घेतोय त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय. रोहन असेल गौरव असेल 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करणं तितक्याच गरजेचं असेल. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुलटच चेंडू आणि यावेळेला सागर होता. थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखा पार. शेवट या ठिकाणी गोड आहे. येस धन्यवाद डीजे दिलीप. आपण ऐकतोय
पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. 2 फलंदाज आहेत आता एक्सेलेंट करतात. 4 षटकांचे सामने असतील. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना ज्या ठिकाणी 9 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 एक भव्य दिव्य असं आयोजन, एक पिवळमय वातावरण, अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. कालचा दिवस आपण पाहायला गेलं तर ग्रुप ए मधून स्वस्तिक, त्यानंतर A2 मधून आपण पाहायला गेलं तर साई चैतन्य, हे 2 संघ आपल्याला टॉप 20च्या दिशेनं दाखल होत असताना पाहायला मिळाले. अतिशय शानदार भव्य दिव्य असं आयोजन, आउटफील्ड, हे सर्व काही हे अगदी प्रेमात पाडणारं असं ते आयोजन आपण पाहतोय. त्यानंतर ग्रुप बी च्या दिशेनं जय साई विरार, बाप्पा मोरिया नवापूरचा तो संघ, त्यानंतर अक्षय 11 डोंगरपाडा व शिवसाई 11चा हे 6 संघ टॉप 20च्या दिशेनं दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय, ज्या ठिकाणी पहिल्या 1.2 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आतापर्यंत आपण पाहतोय. 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. दुसरीकडून रोहन आहे आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं रोहनकडे पाहिलं जातोय, परंतु गणेश सहज आणि सोप्यारित्या हाण मारणारा नाहीये. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय, चांगला गॅदर करत असताना आपल्या संघासाठी अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना हे खेळाडू आज आपण पाहतोय. फुलपाडा म्हटलं तर एक अंडरआर्म क्रिकेटचं माहेरघर म्हणून सातत्यानं पाहायला मिळतं. मग वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, विरार क्रिकेट असोसिएशन असेल, अनेक मोठमोठे खेळाडू ह्याच फुलपाडा नगरीनं दिले. परंतु आतापर्यंत संतनगर दत्तगुरूचा संघ 14 धावा 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ. रोहन ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 1 चौकार आणि 8 धावींची खेळी करत असताना पाहायला मिळतो. मनगटांच्या सहाय्याने दिशा देण्याचं काम करून तो धावचीची संधी आहे, धावचीची संधी आहे. पंचांचं डिसिजन नॉट आउट. 2 षटकांचा खेळ 15 धावा येतोय DJ दिलीपच्या दिशेने. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि आमचा डीजेमॅन देखील खऱ्या अर्थानं आज आई एकविरा मातेचा दिवस आज कार्ला डोंगरावर आपण पाहायला गेलं तर तो नक्कीच गजर वारतोय. अर्थातच यावेळेला हानामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक, आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणाला आता जनरेट करणार ती येणारी काळ वेळ दर्शवा. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत नाबाद 16 धावा ह्या धावफलकावर येतात. दत्तगुरू संतनगरचा संघ आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात, लोअर फुलटाचा चेंडू आणि यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पहिला गडी गौरवच्या रूपानं, गौरवच्या खेळाला यावेळेला लागतोय पूर्णविराम. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं.
येस धन्यवाद डीजे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना डावकर फलंदाज नवीन सूरज येतोय. पहिला चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली. काय गोलंदाजी हाताळली जातात आतापर्यंत. प्रणय आणि मैदानामध्ये धावेंना अगदी रोख लगावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सूरज जसा येतोय तसा आता परताळतोय. आम्ही देखील येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. येस नवीन फलंदाज मॅक अर्थातच मकरंद. नवीन फलंदाज तो उंच तगडा ताकदवान आहे परंतु आतापर्यंत आता कमबॅक करून दिलाय. प्रणय ज्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय अगदी प्रभावित मारा टिच्चून मारा केला जातोय. आणि यावेळेला जो प्रेशर होता जो तणाव होता तो आता रिलीज केला जातोय. मॅक वैयक्तिक खातं 4 धावेने खोलतोय. येस धन्यवाद डीजे. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना 2.4 चेंडूंचा खेळ आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिला सामना ज्या ठिकाणी एकीकडे दत्तगुरु संतनगरचा संघ आहे तर दुसरीकडे जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आपण पाहतोय. 20 धावा धावसंख्या आता फुलते बॅक टू बॅक दुसरा. आता खरं तर पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक असं मकरंद मॅक यावेळेला स्वतःला म्हणतोय. यस धन्यवाद डीजे. प्रत्येक आयोजक या ठिकाणी आपण पाहतोय वसई विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच मारुती पेडमकर एक बारकाईनं लक्ष देतात प्रत्येक गोष्टीवर. कुठे काही कमी तर नाही आहेत ना. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची आज काळजी घेत असताना प्रत्येक असोसिएशन मेंबर आपण पाहतोय. त्याचनंतर आज बहुजन विकास आघाडी एकलव्य पुरस्कृत ही स्पर्धा स्वराज्य प्रीमियर लीग SPL एक भव्य दिव्य असं आयोजन भव्य दिव्य असा तो मंच एक संपूर्णतः एक पिवळमय वातावरण ते आउटफील्ड आपण पाहतोय ती खेळपट्टी अगदी प्रेमात पाडणारं असं ते आयोजन नियोजन. 3 षटकांचा खेळ 25 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर येतात. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातात किती धावांचा टार्गेट असेल ती येणारी आता काळ वेळ सर्व काही दर्शवेल. नवीन गोलंदाजी मार्कवर रत्नेश आहे. एक अष्टपैलू असं खेळाडू सातत्याने आपण रत्नेश सारखे खेळाडूकडे पाहतोय. अपकमिंग यंगस्टर आहे. आतापर्यंत 25 धावा धावफलकावर येत असताना मॅक ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ 9 धावेंची एक अफलातून खेळी आहे. परंतु रत्नेश त्या धावेंना रोख लागावेल का 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. पुन्हा एकदा सीमारेखा पार चौकार. येस धन्यवाद डीजे. मकरंद मॅक पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु यावेळी धावचीची संधी असेल का. रत्नेश पंचांकडे दाद मागितले जाते. पंचांचं बोट आहे हवेत अर्थातच. मॅक बॅक टू द डगआउट तंबूच्या दिशेनं आता परताळत असताना. यस टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं मदत घेतली जाते. यावेळेला टीम रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचं डिसिजन गडी बाद होता परंतु यावेळेला आता संपूर्णतः टेक्निकल टीमवर नजर दिली जाईल.
यापुढील होणारा सामना UCC डोंगरपाडा अर्थातच उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा विपक्ष पांडवाज. एस नॉट आउट अर्थातच सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक 30 धावा 3.2 चेंडूंचा खेळ होत असताना आपण पाहतोय रोहन एकीकडे एकाकी किल्ला लढवत असताना आतापर्यंत वेळ घेतला जातोय, संयमी खेळी केली जाते, शांत स्वाभाविक खेळी केली जाते, परंतु आता एक्सेलेट करणं दुसरीकडून देखील तितकंच गरजेचं असेल. आतापर्यंत 30 धावा आहेत, येणारे 4 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी. रोहन जो सलामीवर फलंदाज आहे एक कलात्मक दृष्ट्या खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 31 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत कुठल्या जातात. मकरंद मॅक ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूंचा खेळ 14 धावींच्या आतापर्यंत अफलातून खेळी, त्या बळावर आता धावसंख्या खुलते फुलते. 31 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच आहे, परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. मॅक बॅक टू द डगआउट. येस धन्यवाद अडजे. संकेत नवीन फलंदाज आतापर्यंत 31 धावा धावफलकावर येत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. रत्नेश आहे, थोडीशी फ्लाईट दिली होती, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, चांगलं बॅकअप आहे. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. 32 धावा आतापर्यंत 32 कुठल्या जातात. आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणारी सिंगल 34 धावांचं टार्गेट, किती धावांचं मजल असेल आता येणारी काळवेल दर्शवेल. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत प्रभावित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघानं देखील, परंतु मॅक ज्या प्रकारची खेळी राहिली होती त्या बळावर आतापर्यंत 32 धावा धावफलकावर आणि शेवट यावेळेला गोड अफलातून चौकार. 24 चेंडूंचा खेळ 36 धावा धावफलकावर. आता येणारी 24-37 धावांचा आव्हान धावफलकावर येतोय. तोपर्यंत टॉस की बॉसच्या दिशेनं एकीकडे उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा विपक्ष पांडवास. दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित कर्णधार टॉस की बॉसच्या दिशेनं दाखल व्हा. हॅलो हॅलो येस धन्यवाद डीजे दिलीप. चला पांडवाज आणि UCC डोंगरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार मितू येतोय. पांडवाज कर्णधार आपण आधी आयोजकांशी भेट घ्या. पांडवाज टीम आपण त्वरित या, विनंती असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर रिक्वेस्ट असेल आपण आयोजकांशी भेट घ्या. थोड्याच वेळात आजच्या दिवसातील दुसरा सामना ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 2 संघ, एकीकडे दत्तगुरु संतनगरचा संघ आहे, दुसरीकडे जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ. 24 चेंडू 37 धावांचे एक भलं मोठं लक्ष धावफलकावर. कशा प्रकारे आता टार्गेट चेस केला जातोय का, तर दुसरीकडून आतापर्यंत फलंदाजी मार्कवर अतिशय बहरदार असा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले आणि एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर, 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु त्या अगोदर आपण
वळतोय त्वरितच टॉस की बॉसच्या दिशेने एकीकडे पांडवाज तर दुसरीकडे उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण त्वरित या. चला आपण टॉस की बॉसच्या दिशेनं आहोत. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला भेटीला थोड्याच वेळात येईल. एकीकडे आपण पाहतोय UCC अर्थातच उत्कर्ष क्रिकेट क्लब आहे तर दुसरीकडे पांडवाचा. मी मान्यवरांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय राजेश जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. आपण पाहतोय एकीकडे स्वराज्य प्रीमियर लीग स्वराज्य आहे तर दुसरीकडे SPL स्वराज्य प्रीमियर लीग असा हा कॉल द्यायचा आहे. एकीकडे स्वराज्य एकीकडे SPL हा कॉल देण्यात येईल. दोन कर्णधार आणि त्यातील ही लढत आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. SPL असा आवाज येतोय आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय स्वराज्य अर्थातच. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी पांडवा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय डिसिजन असेल? बॅटिंग. आज येथे येऊन कसं वाटतंय ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि स्पेशली हा ब्रेझर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फील येते ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय? खूपच छान आयोजन आहे. चांगलं. नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन आपण घेतलंय. समोरचा संघ आपण पाहायला गेला तर मला वाटतं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील एक चॅम्पियन संघ आहे. कशा प्रकारची रणनीती असेल? आमची पण तयारी आहे. रोज प्रॅक्टिस चालू होती. आम्ही 35 ते 40 मारायचा प्रयत्न करू. हे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. त्यानंतर मितेश नक्कीच तुझ्या दिशेने वळतोय. आपण जास्त वेळ घेत नाही. सामना चालू आहे त्या कारणास्तव. परंतु आज येथे येऊन कसं वाटतंय? ही स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 एक भव्य दिव्य असं आयोजन आणि ज्या प्रकारचं ब्रेझर खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फील येते जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. आणि या अगोदर आपण पाहायला गेलं तर एक SPL अर्थातच दुसरीकडून सायबा प्रीमियर लीग त्या ठिकाणी देखील ह्याच प्रकारचं आपण पाहिलं होतं. तर काय म्हणशील ह्या स्पर्धेबद्दल? खूप छान स्पर्धा आहे आणि ब्रेझर तर मी पहिल्यांदाच घातले तर खूप छान वाटते आणि ग्राउंड तर खूपच छान आहे. मिथुनी ज्या प्रकारचा उल्लेख केला की ब्रेझर हे प्रथमताच मी माझ्या आयुष्यात घालतोय परंतु आज क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या बळावर आज सर्व काही आपण पाहतोय. हे क्रिकेट विषयी काय म्हणेल आणि हे स्पर्धा ह्या स्पर्धेविषयी काय 2 शब्द? स्पर्धा तर खूपच छान आहे. राज आणि मारुती दादर खूपच छान आयोजन केलं आहे. बस एवढंच बोले. येस खूप साऱ्या दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देतोय. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय प्रथमतः नाणेफेकीचा कॉल आजच्या दिवसातील दुसरा सामना. एकीकडे पांडवाज आहे दुसरीकडे UCC डोंगरपाडा आणि पांडवा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण हे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी सामना चालू आहे 24 चेंडू 37 धावांचं एक भलं मोठं आव्हान. 2 सलामीवर बॅटर येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. येस ओव्हर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 4 धावा धाफाक्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुर्गेश आहे दुसरीकडे जय आहे. पहिला आघाडी गणेशच्या रूपाने नक्कीच बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू टिचून मारा होता. पहिला चेंडू जय सिंगल धाव
अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं मनगटाच्या सहाय्यानं ही सिंगल धाव ही धावफलकामध्ये आता ऍड केली जाते. 1.1 चेंडूंचा खेळ, 2 खेळाडू. दुर्गेश ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक्सेलेट करणं यावेळी तितकंच गरजेचं असेल. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता देखील आहे. जय ॲज अ हार्ड हिटर म्हणून सातत्यानं आज जीवदानी माऊली संघ एक आशाभूत नजरेनं ह्या खेळाडूकडे पाहत आहे. आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ, 6 धावा धावफलकावर. यावेळेला काय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट अ गडी. जयच्या रूपानं दुसरा. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज रोहन येतोय, परंतु थोडासा संकटामध्ये आहे. आता संकट मोचक कोण म्हणणार, ती येणारी काळ वेळ दर्शवणार. आतापर्यंत संपूर्ण आता संकट जो सामना आहे तो एकतर्फा आता जात असताना पाहायला मिळतोय. दत्तगुरु संतनगर संघ अतिशय शानदार सुरुवात आहे. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. हे नाने गो झांजूर छे हौलाई झांजूर छे हौलबाई गोरी एगो. हो नाने गो झांजूर छे हौलाई झांजूर छे हौलबाई गोरी एगो. बायाचा झुलेला. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना थोडस आतापर्यंत संकट आपण पाहतोय, परंतु कमबॅक करणं जाणतोय. क्रिकेट हा खेळ सातत्याने आपण म्हणतोय अनिश्चिततेचा खेळ म्हणून आपण पाहतोय. दुर्गेश आहे तो सब कुछ मुमकिन आहे. दुर्गेश ह्या खेळाडूमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता एक्सेलेट करणं गरजेचं असेल. ट्रॅपच्या साईने खेळला जातोय. धावचीची संधी, पंचांचं डिसिजन. सुशांत पाटील म्हणतोय गडी बाद आहे. दुर्गेश बॅक टू द डगआउट मध्ये परतावतो. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. येस, धन्यवाद अडजा. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 30 धावा ह्या धावफलकावर लागावायचे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी आणि आमचे डीजे मॅन डीजे दिलीप म्हणतोय ह्या वेळेला पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आता एक्सेलेट करणं तितकंच गरजेचं असेल. नवीन फलंदाज सागर येतोय ॲज अ हार्ड हिटर आणि क्रिकेट चाहता म्हणून सागरकडे पाहिलं जात आहे. पहिला चेंडू मिस होतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत आहे. 11-29. आयुष्यात नशिबाचा भाग 1% आहे आणि परिश्रमाचा भाग हा 99% असतो. म्हणून यावेळेला परिश्रम करणं तितकंच गरजेचं असतील. रत्नेश सारख्या खेळाडूमध्ये ती क्षमता, परंतु जातोय यावेळेला विजयाचा शंख रत्नेशने फुकलाय. धावफलक 12 धावा धावफलकावर. येस, धन्यवाद डीजे. रत्नेश या खेळाडूमध्ये क्षमता आणि एक अपकमिंग यंगस्टर रत्नेश स्वतःला म्हणतोय कि माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि तो हौसले घेऊन आज
रत्नेश त्या प्रकारची फलंदाजी करणं जाणतोय, परंतु यावेळेला टिपलाय जे संपलाय खेळ. रत्नेश बॅक टू द डगआउट. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. तेरा धावा धफाकावर येत असताना 6 गडींच्या मोबदल्यामध्ये क्रिकेटचा मध्ये सातत्यानं पाहिलं जातं ना, यावेळेला पुन्हा एकदा गडी बाद. आता सामन्याचं पारडं थोडंसं कुठेतरी एकतर्फे येत आहे. मकरंद लगातारचे 3 गडी बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मैदानामध्ये आज खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, मकरंद अतिशय बहरदार खेळ. सहा 23 अर्थातच येणारे 6 मध्ये 6 चौकार लगावले जातील का, परंतु यावेळेला षटकाराच्या रूपानं सागर बॅक टू द डगआउट. येस, धन्यवाद दडजे. प्रितेश, आता क्रिकेटला खऱ्या अर्थाने एन्जॉय केलं जातंय, क्रिकेटचा आनंद घेतला जातोय. येणारे 6 चेंडू 23 धावा धावफलकावर, परंतु डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. टिचून मारा, गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडू. सामना थोडासा एकतर्फा जातोय. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 14 धावा अजून देखील धावफलकावर आपण पाहतोय. चला, यापुढे होणारा सामना दोन्ही संघ पंडवास प्रथमतः फलंदाजी. आपण आपापल्या पोझिशन मध्ये आपण त्वरित या. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम दत्तगुरु संतनगर. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर मकरंद मॅक. आपण देखील या. आपला देखील आयोजकांच्या वतीनं हा गोड सत्कार, हा गौरव केला जाईल. एक कष्टपैलू असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 14 धावेंची खेळी आणि त्यानंतर 3 गडी गमावत असताना आपल्याला पाहायला मिळते. कष्टपैलू शानदार खेळ आणि त्या बळावर आपण पाहतोय एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सुशांत पाटील.